विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप दिवसानंतर भेटत आहोत. तसे आपण रोजच भेटतो व्हिडिओच्या माध्यमातून, पण आता नव्याने व्हिडिओ तयार करायला घेतलेला आहे. आपण काही व्हिडिओ इयत्ता 8वी साठी म्हणजे 7वी आणि 8वीला उपयुक्त असणारे व्हिडिओ बनवणार आहोत आणि काही व्हिडिओ हे 5वीला उपयोगी असणार आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी हे उपयुक्त असणार आहेत. आपण आता काय करणार आहोत, एखादा घटक ओळीने शिकवण्यापेक्षा प्रश्नपत्रिकेतील काही उदाहरणं असतात, ती उदाहरणं सोडवायची कशी याचा प्रयत्न करणार आहोत. आता उदाहरण सोडवताना आपण मात्र त्या घटकाचं पूर्ण रिव्हिजन होईल या पद्धतीने विचार करणार आहोत, म्हणजे तो घटक पूर्ण आपला अभ्यासला जाईल. तर मग आपण वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. की आता काही जण विद्यार्थी मला फोटो पाठवतात. बऱ्याच जणांनी हे पुस्तक घेतलेलं आहे, इयत्ता 8वी प्रश्नपत्रिकाचा संच. त्याच्यामधले पहिल्या प्रश्नपत्रिकेतलं पहिलं उदाहरण मी सोडवण्याचा इथं प्रयत्न करणार आहे. बघा, इथं विचारलेलं आहे, खालीलपैकी अपरिमेय संख्यांचा समूह कोणता. आता अपरिमेय संख्या ओळखता येणं गरजेचं आहे. अपरिमेय संख्या कशाला म्हणतात ते कळलं पाहिजे. त्याच्या पूर्वी आपणाला हे सगळे संख्यांचे प्रकार माहित पाहिजे. की नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर नॅचरल नंबर. ते काय असतात, 1, 2, 3 अनंत. म्हणजे सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या एक, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येणार नाही. पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर. त्याच्यामध्ये काय होतो, 0 प्लस नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर्स. त्याच्यामध्ये काय असणार आहेत, पूर्ण संख्या प्लस तुमच्या ऋण संख्या. म्हणजे याच्यामध्ये पूर्णांक संख्येमध्ये पूर्ण संख्या आहेत म्हणजे धनसंख्या आहेत, आणि धनसंख्या आणि ऋण संख्या अशा एकत्रित. पूर्ण संख्येमध्ये 0 पण येतो, म्हणजे 0 म्हणजे पूर्णांक मध्ये काय येणार, नैसर्गिक पण येणार, पूर्ण पण येणार आणि पूर्णांक पण येणार. पूर्णांक मध्ये ऍड काय होणार आहे, ऋण संख्या. धन, ऋण आणि 0 असं मिळून पूर्णांक संख्या. परिमेय संख्या म्हणजे काय, त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या अपूर्णांकाच्या रूपात लिहिता येतात त्या सगळ्या परिमेय संख्या. मग नैसर्गिक संख्या तुम्ही म्हणाल की ह्या कुठं अपूर्णांक आहेत, तर जर तुम्ही 1ला छेद 1 दिला तर अपूर्णांकच होतो की नाही, 2ला छेद 1 दिला तर तो अपूर्णांकच होतो की नाही. अपूर्णांकाच्या रूपात लिहिता येतात. म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या ह्या सगळ्या काय होतात, परिमेय संख्या होतात. आणि खंडित अपूर्णांक, खंडित दशांश अपूर्णांक. आता समजा 2.25 पुढे वाढलाच नाही, म्हणजे इथेच तुमचा भाग द्यायचा संपलेला आहे. अशा प्रकारचे जे दशांश अपूर्णांक असतात ते सुद्धा परिमेय संख्येमध्ये येतात. आणि अपरिमेय संख्येमध्ये काय येतं, तर ज्यांचं वर्गमूळ निघत नाही. बघा आता की याच्यामध्ये जर 7 असतील तर याचं वर्गमूळ निघणार आहे का, नाही. म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे. आणि दशांश अपूर्णांकामध्ये समजा असं असेल 1, 4, 3, 2, 5 आणि असं डॉट 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 असं दिलेलं असेल, तर हे पुढे जे आहे ना ते अखंडित थांबतच नाही. कितीही वेळ तुम्ही भाग देत बसला तरी सुद्धा ते थांबतच नाही. असे अखंडित अपूर्णांक हे अपरिमेय असतात. आणि वास्तव संख्या म्हणजे सगळ्याच प्रकारच्या संख्या म्हणजे वास्तव संख्या, त्याला म्हणतात रियल नंबर. बघा मी काय म्हटले, वास्तव संख्या म्हणजे रियल नंबर. यामध्ये सगळ्या प्रकारच्या संख्या येतात. मग आता याच्यामध्ये आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे की अपरिमेय संख्या म्हणजे ज्याचं वर्गमूळ निघत नाही आणि ज्या अखंडित स्वरूपाचे अपूर्णांक असतात. बघा आता आपल्याला इथपासून सुरुवात करते आपण स्पष्टीकरण, की हे खंडित अपूर्णांक आहेत. खंडित अपूर्णांक कुठे आहेत, परिमेय आहे. म्हणजे हा गट येणार नाही. इथे ऋण वर्गमुळात 7 आहे,
ही अपरिमेय आहे, पण वर्गमुळात 49 याचं 49 याचं वर्गमूळ निघू शकतं 7, म्हणजे ही संख्या पण अपरिमेय नाही. याचं पण निघतं वर्गमूळ. 15/576 कोणाचा वर्ग आहे? 24चा वर्ग आहे. त्या पद्धतीनं ही पण अपरिमेय संख्या नाही. ही अपूर्णांकाच्या रूपात लिहिता येते, परिमेय आहे, हिचं वर्गमूळ निघतं. ही परिमेय आहे, याचं वर्गमूळ निघतं. ही परिमेय आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. मग आता वर्गमुळात 2 हिचं वर्गमूळ निघत नाही, ही अपरिमेय आहे. वर्गमुळात 7 ही अपरिमेय आहे. हे अखंडित आहे, कितीही वाढवतं, म्हणजे ही सुद्धा अपरिमेय आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. आता तुम्हाला आपली जी यशोदीप प्रकाशनाची मार्गदर्शिका आहे त्याच्यामध्ये हे सगळी माहिती दिलेली आहे. बघा, तुम्हाला सत्य असत्य विधानाला विचारलं जातं. बघा, 2 परिमेय संख्यांचा गुणाकार नेहमी परिमेय संख्या असतो, सत्य की असत्य? तर हे विधान आपल्याला इथं अभ्यासणं गरजेचं आहे. 2 परिमेय संख्यांचा गुणाकार नेहमी परिमेय संख्या असतो. सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात, पूर्णांक संख्या देखील असतात आणि परिमेय संख्या देखील असतात. अशी जी सत्य विधानं या पुस्तकामध्ये दिलेली आहेत ती आवर्जून पाठ करा. आता वास्तव संख्येविषयी काय दिले? सर्व परिमेय व अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून जो संच तयार होतो त्यांना वास्तव संख्या म्हणतात. मग परिमेय मध्ये काय आहे? परिमेय मध्ये नैसर्गिक आहे, पूर्ण आहे, पूर्णांक आहे, म्हणजे परिमेय संख्या त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या संख्यांचा समावेश वास्तव संख्येमध्ये होतो. मग आता आपल्याला अभ्यासायचं, तुम्ही आता हे व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्यायचं. आता मी तुम्हाला अजून काही विधानं देणार आहे, ती सत्य की असत्य ती आता आपल्याला ओळखायची आहेत. आपण आता तो प्रश्न शिकलो, त्या घटकाची थोडक्यात रिव्हिजन केली. आता थोडे सरावाचे प्रश्न बघा. अपरिमेय संख्यांना गोल करा. आपण मगाशी शिकलो अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्यांचं वर्गमूळ निघत नाही अशा संख्या अपरिमेय संख्या. ज्या दशांश अपूर्णांकात संख्या लिहिलेल्या त्या अखंडित असतात, म्हणजे त्या कुठेच थांबत नाही. दशांश आपण भाग दिला की थांबतच नाहीत. अशा सगळ्या संख्या काय असतात? अपरिमेय संख्या. मग आता 1/3 जी अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिलेली संख्या आहे ती परिमेय आहे, म्हणजे ती अपरिमेय नाही. इथे डॉट म्हणजे इथं बघा बरं, असं प्रत्येक वेळेस वेगळाच अंक आलेला आहे, कोणताही नियम नाही, आणि म्हणून ही अखंडित अपूर्णांक आहे, म्हणून ही अपरिमेय संख्या आहे. 702 अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिला ती परिमेय संख्या आहे. ही सुद्धा अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिले परिमेय संख्या आहे. 11चं वर्गमूळ निघत नाही, ही अपरिमेय संख्या आहे. 11 पुन्हा झाले वाटतं. समजा आपण इथं 16 घेतले तर याचं वर्गमूळ 4 निघतं. मग ही संख्या नैसर्गिक संख्या होते, पूर्ण संख्या होते, पूर्णांक संख्या होते, परिमेय संख्या होते आणि वास्तव संख्या होते, म्हणजे ही अपरिमेय संख्या नाही. 121चं वर्गमूळ निघतं 11, ही अपरिमेय नाही. 5/3 ही अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिली, ती संख्या परिमेय आहे. 0 ही संख्या परिमेय संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे, ती अपरिमेय नाहीये. इथे कोणताही नियम नाही, प्रत्येक वेळेस वेगळाच अंक आलेला आहे आणि म्हणून ही अपरिमेय संख्या आहे. 1चं वर्गमूळ निघतं मुलांनो, फसवाय तो प्रश्न. 1चं वर्गमूळ 1 निघतं आणि म्हणून ती अपरिमेय नाही. ती नैसर्गिक आहे, पूर्ण आहे, पूर्णांक आहे, परिमेय आहे. आता वर्गमुळात 2चं वर्गमूळ निघतं का? नाही, ती अपरिमेय संख्या आहे. अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिलं ती परिमेय संख्या आहे, म्हणजे रॅशनल नंबर. 6/7 ती अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिली ती काय आहे? परिमेय संख्या आहे, रॅशनल नंबर. मग अशा पद्धतीनं आपल्याला संख्या लिहिल्यानंतर त्या ओळखता आल्या पाहिजेत प्रत्येक संख्येविषयी. बघा, आता संख्येविषयी बोलूया. हा एक गमतीशीर खेळ, खेळच म्हणायचा. अभ्यासाला आपण मनोरंजक पद्धतीनं घ्यायचं आणि आपल्या सगळ्या पुस्तकांमध्ये अशा काही ऍक्टिव्हिटी खाली दिलेल्या आहेत. आणि मुलांनो, 7वीत असाल तुम्ही तरी सुद्धा तुम्ही यशोदीप प्रकाशनाची तुम्हाला पुस्तके माहीत नसतील तर आपण काय केलेलं आहे, प्रत्येक विषयासाठी सेपरेट मार्गदर्शिका काढलेली आहे. हे बघा, ही आहे
भाषा विषयाची मार्गदर्शिका. हिचं वैशिष्ट्य काय तुम्हाला सांगू का, की याच्यामध्ये पाठ्यपुस्तकावर आधारित सुद्धा सगळे शब्दसंपत्ती दिलेली आहे आणि सामान्य ज्ञान तर भरपूर दिलेलं आहे, की कवी, लेखक, नाटककार हे कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि ही पुस्तकं तुमच्या संग्रही असतील तर तुम्हाला भावी आयुष्यात ज्या स्पर्धा परीक्षा द्यायच्यात त्याच्यासाठी उपयुक्त असणार आहे अशी भाषा मार्गदर्शिका आहे. त्यानंतर मी आता जी तुम्हाला दाखवली ती गणित मार्गदर्शिका आहे. त्याच्यानंतर भाषा गणित ही बुद्धिमत्ता मार्गदर्शिका. याच्यामध्ये घटकाच्या सुरुवातीला सगळ्या क्लुप्त्या दिलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे बुद्धिमत्ता या विषयामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञानावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. हे सगळं सामान्य ज्ञान आणि इतिहास, भूगोल, विज्ञान हे सुद्धा दिलेलं आहे, त्याच्यातले महत्वाचे पॉइंट्स. आणि इंग्रजी मार्गदर्शिका मुलांनो वर्गाला सुद्धा उपयोगी पडणार आहे. हे बघा, हे सगळं असं सोडवायला पाठीमागं दिलेलं आहे. एक्झरसाइज म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून भरपूर सारे कंटेंट आहेत पाठांतरासाठी सुद्धा, जे इतर पुस्तकांमध्ये नाहीत. त्यानंतर आता मी दाखवलेला हा प्रश्नसंच आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये ह्या प्रश्नसंचाचं वैशिष्ट्य प्रत्येक उदाहरण पाठीमागं गणिताचं सोडून दाखवलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे NMMS प्रश्नपेढी आहे. 3326 प्रश्न तुमचे याच्यातून सोडून होणार आहेत. प्रश्नपत्रिका बोर्डाचे सुद्धा काही दिलेले आहेत. 7वीत जरी असाल तरी आत्ताच पुस्तकं मागवा. NMMS शिष्यवृत्ती मिळवा, स्कॉलरशिपची शिष्यवृत्ती मिळवा. NMMS शिष्यवृत्ती तर खूप प्रचंड शिष्यवृत्ती आहे. तुम्हाला 1200 पर्यंत पुस्तकांना खर्च होईल, परंतु 50,000ची शिष्यवृत्ती प्लस शिष्यवृत्ती हे सगळी एवढी रक्कम तुम्हाला मिळणार आहे. ज्ञानात तर भर पडणारच आहे. तर आवर्जून इथे नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर संपर्क करायचा आहे, पुस्तके मागवायची आहेत. चला आता आपण संख्येविषयी बोलायचं तर आपणाला बुद्धिमत्ता या विषयामध्ये सुद्धा हा घटक उपयोगी पडणार आहे, कारण गटातनं बसणारी संख्या असा प्रश्न विचारला जातो. आता संख्येविषयी बोलायचं. 1 तुम्ही जे 5वी पर्यंत 6वी पर्यंत शिकलेला आहात. 1 ही नैसर्गिक संख्या आहे. 1 ही विषम संख्या आहे. 1 ही वर्ग संख्या आहे. स्क्वेअर नंबर. 1 ही घन संख्या आहे. क्यूब नंबर. 1 ही त्रिकोणी संख्या आहे. ट्रायंग्युलर नंबर. 1 ही प्रत्येक संख्येचा पहिला विभाजक आहे, सर्वात लहान आणि पहिला विभाजक. 27 म्हटलं तरी 27चा पहिला विभाजक 1. 98 म्हटलं तरी 98चा पहिला विभाजक 1. बघा 1 ची गंमत काय काय आहे. 1 मगाशी सांगितलं नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर आहे. ती होल नंबर म्हणजे पूर्णांक संख्या आहे. त्याच्यानंतर पूर्णांक नंतर काय, पूर्ण संख्या झालं. पूर्णांक म्हणजे इंटेजर्स आहेत, त्याला ऋण, धन, शून्य हे सगळे येतात. त्याच्यानंतर ती अपूर्णांकाच्या रूपात लिहिता येते म्हणजे ती रॅशनल नंबर आहे. आणि ती वास्तव रॅशनल नंबर आहे म्हणजे परिमेय. आणि रियल नंबर म्हणजे वास्तव संख्या. अशा प्रकारे एक विषयी तुम्हाला बोलता आलं पाहिजे. एक विषय बोलला असं तुम्ही एखादी संख्या घ्या आणि ती कोणकोणत्या प्रकारची आहे. आता समजा मी म्हटलं की 3.25 किंवा 2.7 असं काही असू द्या, तर या संख्येविषयी तुम्हाला बोलायला सांगितलं तर काय म्हणाल. तर ती काय आहे, अपूर्णांक संख्या. म्हणजे कुठून सुरू होतात अपूर्णांक संख्या, परिमेय संख्येपासून. ती परिमेय संख्या आहे, ती वास्तव संख्या देखील आहे. म्हणजे हिच्याविषयी आपणाला बोलता आलं पाहिजे. मग 2 दशांश स्थळापर्यंत हा अपूर्णांक लिहिलेला आहे, खंडित स्वरूपाचा आहे म्हणजे ती परिमेय आहे. आणि वास्तव संख्येमध्ये तर सगळ्या प्रकारच्या संख्या येतात म्हणजे ती परिमेय आहे आणि ती वास्तव देखील संख्या आहे. अशा पद्धतीनं संख्या दिसली ना आपल्याला झट डोळ्यासमोर आलं पाहिजे. मग आता चुकी बरोबर विधाने ओळखूया आपण. 2.5 ही पूर्णांक संख्या नाही. पूर्णांक संख्येमध्ये काय येतं बघा बरं,
नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 5, पूर्ण संख्या म्हणजे 0 1 2 3 4 5 आणि पूर्णांक संख्या म्हणजे ऋण आणि धन संख्या, त्याच्यात अपूर्णांक नाही. म्हणजे ही 2.5 ही पूर्णांक संख्या नाही. हे विधान सत्य आहे. सत्य आहे, सत्य. 0 ही पूर्णांक संख्या आहे. बघा पूर्णांक संख्येमध्ये काय काय येतं? सगळ्या येतात. नैसर्गिक संख्या येतात, पूर्ण संख्या येतात, धन ऋण सगळ्या संख्या येतात आणि म्हणून 0 ही पूर्णांक संख्या आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. पाय ही अपरिमेय संख्या आहे. हे बरोबर आहे. तुम्ही जर पायची किंमत घेतली 22/7, 7ने 22 लाख, अखंड किती वेळ भागत बसला तरी तुमचा भागाकार संपणार नाही आणि म्हणून ही अपरिमेय संख्या आहे. हे विधान सुद्धा बरोबर आहे. 0.7 ही अपरिमेय संख्या आहे. आता हे खंडित आहे. खंडित असल्यावर ते परिमेय असतं आणि म्हणजे हे विधान काय आहे? चूक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला विधानांचा सराव करता येतील. जरूर आपल्या गणित मार्गदर्शिकेमध्ये अशा प्रकारची विधानं दिलेली आहेत. त्याचा अभ्यास करा आणि यशोदीप प्रकाशनाची पुस्तके जरूर मागवा. प्रश्नपत्रिका संच मागवा. प्रत्येक उदाहरण सोडून दाखवलेलं आहे. आणि आपल्या यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जे जे हवे, जे जे माहित आहे ते दुसऱ्यांना आपण सांगावे या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ इतरत्र शेअर करा. काही शंका असल्यास जरूर या फोनवर संपर्क करा. धन्यवाद.